भारताच्या लष्करानं पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं आणि त्यानंतर आता भारत सरकार डिप्लोमॅटिक मोडवर आलंय। डिप्लोमॅटिक पद्धतीनं पाकिस्तानवर जागतिक पातळीवर भारत दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय। दबाव वाढवायच्या तयारीमध्ये आहे। पाकिस्तान कसा दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे हे दाखवायचा प्रयत्न भारताकडून केला जातोय। हे ठसवण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आली आहे। जगातल्या प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये ही टीम हे खासदारांचं शिष्टमंडळ जाणार आहे। आजच निघणार आहे। यामध्ये 20 खासदारांची निवड झाली आहे। शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ भारतभरातून जाणार आहे। असदुद्दीन ओवैसी आहेत MIMचे, त्यानंतर काँग्रेसचे शशी थरूर आहेत, सुप्रिया सुळे आहेत राष्ट्रवादीच्या, त्यानंतर गुलाम नबी आझाद माजी खासदार सुद्धा आहेत, सलमान खुर्शीद आहेत, माजी मंत्री होते, मनीष तिवारी आहेत काँग्रेसचे, DMKच्या करुणानिधी आहेत, तसंच टी पुरंदेश्वरी सुद्धा आहेत, त्या भाजपच्या आहेत।